नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की तेजा आतल्या खोलीमध्ये रडत असते. प्रेरणाने हर्षितवरून जे काही तेजाला बोललेलं असतं त्या गोष्टीचं तेजाला फार वाईट वाटलेलं आहे. आता तिथे प्रेरणा येते. तेजा लगेच तिचे डोळे पुसते. प्रेरणा म्हणते, "काय गं तेजा, मगाशी रोशा आंटी समोर जे काही बोललीस ते खरं आहे का, की रागाच्या भरात?" तेजा पटकिनी म्हणते, "रागाच्या भरात मी काही बोलले नाहीये. मी खरंच इथून निघून जाणार आहे. खोटं मी बोलत नाही आणि गंमत करायचा मूड नाहीये माझा." तर प्रेरणा म्हणते की वाह! मस्तच. नाही म्हणजे खूप छान डिसिजन घेतलंयस तू. तेजा म्हणते की हो, मला माहिती आहे. प्रेरणा म्हणते, "काय गं, या सिच्युएशनचं प्रेशर माझ्यावर आणि वल्लरीवर नाहीये असं वाटतं का तुला? वल्लरीला तर तिच्या सासूबाईंनी फोन करून घरी बोलवून घेतलं होतं. माझे बाबाही मला म्हणत होते की गावी निघून ये. पण आम्ही गेलो का? नाही ना. थांबलो ना इथे आम्ही. आणि या सगळ्यात मेन म्हणजे ही वेळ आहे का इथून निघून जाण्याची? आपली श्वेता जेलमध्ये आहे. मिठू कोमात आहे आणि या सगळ्याचा काही विचार न करता तू इथून निघून जातेस." तर त्याच्या रागातच म्हणते की फर्स्ट ऑफ ऑल तुझ्या आईनं सांगितलं होतं आयत्या वेळी येऊ नकोस म्हणून, म्हणून तू गेली नाही आणि वल्लरी इथे एकटी सिच्युएशनशी लढतीये, पण ती म्हणजे मी नाहीये ना. प्रेरणा म्हणते, "का? मिठू तुझी मैत्रीण आहे ना. श्वेताही तुझी मैत्रीणच आहे. तू तिच्या किती विरोधात असली तरी. मग मिठूसाठी वल्लरी जर इथे थांबू शकते तर तू का स्वार्थीपणा करतेस?" तेजा म्हणते, "तुला हवं ते समज. आय डोंट केअर. एकतर ऑलरेडी मिठूसोबत जे झाले त्यामुळं मला त्याचं खूप गिल्ट आहे. त्यात हा असा घाणेरडा डाऊट तू घेऊन माझा आणखीन त्रास वाढवतेस प्रेरणा. हर्षितला मी मिठी मारली फक्त म्हणून माझ्या मनात काहीतरी वाईट आहे असा बाळभूत विचार केलास तू. आणि हे असे विचार आणि ही असली मेंटॅलिटी आय कांट टॉलरेट. मी चालले इथून." प्रेरणा म्हणते, "ठीक आहे, कुठे जाणार आहेस तू?" तेजा म्हणते, "सिंगापूरला." आता हे ऐकल्यावरती प्रेरणाला धक्काच बसतो आणि ती म्हणते, "काय?" तेजा म्हणते की "हो, या शहरात काय, मला या देशातच राहायचं नाहीये. आता पकले मी आणि एवढ्या लांब गेले ना तर हर्षित आणि मिठूपासून पण जरा लांब राहील. म्हणजे आपली मिठू जेव्हा शुद्धीवर येईल ना तेव्हा मी नसेल तिच्यासमोर. मी त्या दोघांमध्ये येणार नाही." पुढे तेजा प्रेरणाकडे बघत म्हणते, "कळतंय ना, यामध्ये पण मी मिठूचाच विचार करते. मी पण कोणाला सांगते, तुला सांगून काय करणार आहे, जाऊ दे." आता प्रेरणा जरा भावुक होते आणि ती त्याच्याजवळ बसत म्हणते की "हे बघ तेजा, मी ना जस्टिफिकेशन देत नाहीये. हो, पण त्या क्षणी जे चित्र माझ्या डोळ्यासमोर होतं ना त्यामुळं माझा गैरसमज झालाय. पण माझा हा गैरसमज झालाय म्हणून तू अशी निघून जाऊ नकोस ना प्लीज." तेजा म्हणते, "यू नो व्हॉट, वल्लरी जे बोलली ना ते खूप खरं आहे. माती झाली गं आपल्या मैत्रीची, कारण एवढी स्ट्रॉंग ती कधीच नव्हती." प्रेरणा म्हणते, "अगं असं का टोकाचं बोलतेस तू तेजा? थांब ना गं, चुकलं माझं. खरंच मला माफ कर. नको ना जाऊस प्लीज." तेजा म्हणते, "प्रेरणा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला ना खूप हर्ट केलंयस तू. मला नाही वाटत की आयुष्यात कधीही मी तुला माफ करू शकेल." आता असं म्हणून तेजा तिथून निघून जाते. प्रेरणा हात जोडते आणि म्हणते की "स्वामी, मला माफ करा हो. खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे." आता दुसरीकडे आपण असं पाहतो की वल्लरी आणि मनोज हे घरी येत असतात. मनोजला आलेल्या मेसेजमुळे तो फार घाबरलेला असतो आणि टेन्शनमध्ये असतो. पण त्याने ह्यातलं काहीच वल्लरीला सांगितलेलं नसतं. वल्लरी म्हणते की "1 मिनिटं, काय झाले तुम्हाला? मी मागापासून विचारते. हॉटेलमध्ये तर नॉर्मल होतात तुम्ही. मग आता अचानक असं काय झालंय तुम्हाला?" मनोज म्हणतो, "कुठं काय? काही नाही गं. आपण त्या मोबाईलबद्दल बोलत होतो ना, म्हणून थोडी काळजी वाटली. बाकी काही नाही." वल्लरी म्हणते, "अहो असं कसं करून चालेल आपल्याला? अहो जर आपण असे घाबरून गेलो तर मग या केससाठी लढा कोण देणार आहेत? पुढचा शोध कसा लावणार आहोत आपण?" मनोज म्हणतो, "अगं पण काळजी तर घ्यायला पाहिजे ना. तू स्वतःला जप." वल्लरी म्हणते, "काय झालंय मला काहीच कळत नाहीये. सांगा ना तुम्ही काय नेमकं नेमकं काय लपवताय तुम्ही माझ्यापासून?" मनोज म्हणतो, "अगं काही नाही, खरंच काही नाही. आपण बोललो ना कोणीतरी आपला पाठलाग करू शकतो. कोणीतरी सतत आपल्यावरती लक्ष ठेवू शकतं. म्हणून मला काळजी वाटते. बाकी काही नाही. तू पण तुझी काळजी घे." पुढे वल्लरी म्हणते की "हो, तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या." असं म्हणत आता वल्लरी तिथून निघून जाते. मनोज मात्र फार घाबरलेला असतो. तेवढ्यात आता मनोजला फोन येतो. आता मनोज घाबरतच फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो, "हॅलो." तर समोरची व्यक्ती म्हणते, "काय रे मनोज, आसोड्याला चाललायस का?" मनोज म्हणतो, "कोण बोलतंय?" तर समोरची व्यक्ती म्हणते, "कसला नवरा आहेस रे तू? डेंजर वातावरणात बायकोला एकटीला सोडून स्वतः गावाला निघालायस. तुझं प्रेम नाहीये का रे तुझ्या बायकोवर? तिचा जीव धोक्यात टाकून निघालायस?" मनोज इकडे फार घाबरतो आणि इकडे-तिकडे पाहायला लागतो. पुढे ही व्यक्ती म्हणते, "काही फायदा नाहीये शोधून. मी तुला सापडणार नाहीये आणि मला शोधण्याचा तू प्रयत्न पण करू नकोस. मला शोधण्यापेक्षा तुझ्या त्या दीडशाण्या बायकोला गावी घेऊन जा. नाहीतर नंतर डायरेक्ट तिची बॉडी सापडेल. समजलं का?" आता हे असं ऐकल्यावरती मनोज फार घाबरतो आणि तो तडकीने त्याचा मित्र संदीप ह्याच्या मोबाईल शॉपीवरती येतो. आता मनोजला असं घाईघाईत आलेलं पाहून संदीप त्याला काळजीने विचारतो, "काय रे, एवढा का घाईत आलायस तू?"
मनोज म्हणतो, ऐक, मला तुझी मदत हवी. मला फक्त एवढं सांग, जर आपल्याला अनोळखी नंबरवरून मेसेज किंवा फोन आला तर आपण तो नंबर शोधून काढू शकतो ना? संदीप म्हणतो की हो, बघू तो मोबाईल दाखव. आता मनोज त्याला मोबाईल दाखवतो. संदीप म्हणतो की हे ॲप डाउनलोड कर, म्हणजेच ट्रू कॉलरचं असणार आहे हे. पुढे संदीप त्याला म्हणतो की आता हा नंबर त्यामध्ये टाक. आता त्यामध्ये नंबर टाकल्यावरती समोर एक नाव येतं, लखन त्रिपाठी, उत्तर प्रदेश. आता मनोजसुद्धा विचारात पडतो की मला उत्तर प्रदेशवरून कसं काय फोन आला. आता बघा मित्रांनो, इंदोर हे उत्तर प्रदेशात आलं आणि इंदोरचा हा हर्षित. बघा लिंक जुळते का नाही, पुढे पाहू काय होतं ते. त्यानंतर आता वल्लरी घरी येते. त्याच्याने तिथे तिच्या सामानाच्या बॅगा भरून ठेवलेल्या असतात. वल्लरी ते पाहते आणि प्रेरणाला विचारते की प्रेरणाताई, अहो ह्या बॅगा कोणाच्या आहेत? तेजा बाहेर येते आणि म्हणते की माझ्या आहेत. वल्लरी म्हणते, तेजाताई म्हणजे तुम्ही जाताय? तेजा म्हणते की हो, सिंगापूरला चालली, आज रात्रीचीच फ्लाईट आहे माझी, नवीन जॉब मिळालाय ना मला. वल्लरी म्हणते की अरे वा, सिंगापूरला मिळालाय म्हणजे चांगलीच पोझिशन असणार आहे, तुमचं मनापासून अभिनंदन. असं म्हणत आता वल्लरी तिला अभिनंदनासाठी हात पुढे करते. तेजा मात्र तिच्या हाताला हात मिळवत नाही. ती म्हणते की बाजूला हो, असं म्हणत बॅग ठेवते. वल्लरी म्हणते तुमचं पोझिशन पण चांगलीच असणार आहे ना? तेजा म्हणते की एक मिनिट, चांगली नसती तरी मी हा जॉब ॲक्सेप्ट केलाच असता. पुढे ती प्रेरणा काय बघत म्हणते, कारण की तिकडे डोक्याला शॉट नसताना झाला माझ्या. असं म्हणून तेजा तिथून निघून जाते. त्यानंतर आता आपण असं पाहतो की आता ह्या तिघीजणी शांत बसलेली असतात. वल्लरी म्हणते, तुम्ही दोघी पण अशा गप्प गप्प का बसल्यात? अहो तेजाताई, आता तर तुम्ही थोडाच वेळ आहात ना आमच्यासोबत, मग आता जितका वेळ आपण एकमेकींसोबत आहोत तितका वेळ आपण आनंदात घालूया ना. तेजाताई, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सिंगापूरला जाताय आमच्यापासून एवढ्या लांब, आनंद तर होतोय पण सोबत दुःखही होतंय. माहिती नाही पण आता आपण सगळेजण परत कधी भेटू का भेटू की नाही तेही सांगता येत नाही. पण एक गोष्ट सांगते, तुमच्या या आनंदात आम्ही दोघी पण सामील आहोत. मला एक गोष्ट वाटते फक्त की तुम्ही जायच्या आधी कोणाच्याही मनात कुठल्याही प्रकारचा रुसवा-फुगा असू नये. उलट मी तर म्हणते आपण तुमचं हे यश साजरं करायला हवं. हो की नाही हो प्रेरणाताई, तुम्हाला काय वाटतं? प्रेरणा म्हणते, बरोबर बोलतेस वल्लरी तू. आपण एकमेकांपासून लांब जाणार आहोत याचं दुःख करत बसण्यापेक्षा आपण या घरात एकत्र जे काही क्षण घालवले आहेत ते सेलिब्रेट करूया ना. काय वाटतं तुला तेजा? यावरती तेजा रागातच म्हणते, मला निघायचे, त्यामुळे ह्या असल्या गोष्टींसाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. असं म्हणत आता तेजा आतमध्ये निघून जाते. प्रेरणा म्हणते, बघितलंस ना वल्लरी, माझ्यावर अशी रागून निघणार आहे इथून ती सिंगापूरला. चुकलं, खरंच माझं चुकलं आणि मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय गं. पण मला ना तिच्यासाठी तिचे आवडीचे पदार्थ तिला खाऊ घालायचेत गं. वल्लरी म्हणते की ताई, तुम्ही काळजी करू नका, मी समजवते त्यांना. तुम्हाला वाटतंय ना, तर मग तुम्ही बनवा, त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवा आणि त्यांना खाऊ घाला. मी बघते काय करायचं ते. आता हे सगळं तुम्ही माझ्यावरती सोडा. त्यानंतर आता सगळा स्वयंपाक तयार झालेला असतो. तेजा ही तिची बॅग घेऊन निघायला लागते आणि म्हणते की निघते मी वल्लरी. वल्लरी म्हणते, तुमच्या फ्लाईटला तर अजून टाईम आहे ना? तेजा म्हणते, इथे बसून तरी काय करू, त्यापेक्षा तिथे एअरपोर्टवर जाऊन बसते ना. वल्लरी म्हणते, ताई ऐका ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तुम्ही आता सिंगापूरला जाताय, परत कधी येणार आहे हे कोणाला माहीत नाहीये. आम्हाला परत भेटाल की नाही हे पण माहिती नाहीये. मग मनामध्ये असा कडवटपणा घेऊन का बरं जाताय तुम्ही? त्यापेक्षा मनातले सगळे राग विसरून जा ना. हे बघा ताई, मी आता आली आहे तुमच्या आयुष्यात, पण तुम्ही आणि प्रेरणाताई एकमेकी कितीतरी वर्षापासून ओळखता ना. आता जर का तुम्ही मनामध्ये राग ठेवून गेलात ना, तर हा राग मोठा ठरेल आणि मैत्री छोटी. प्रेरणाताईंची इच्छा आहे की आज तुम्हाला सेंड ऑफ पार्टी द्यायची आहे. त्यांची इच्छा पूर्ण करा ना. आज एकदा शेवटचं आपण सगळ्याजणी, सगळ्या नाही आहोत, पण निदान तिघीजणी तरी शेवटचं एकत्र जेवूया ना. प्लीज तेजाताई. तर प्रेरणासुद्धा म्हणते, गो बाय, तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ केलेत, बांगडा फ्राय केलाय, सोलकढी केली आहे, पण प्लीज तू असा राग नको मनात धरूस, ये ना जेवून जा. आता असं म्हटल्यावरती तेजा थांबते आणि ती जेवायला बसते. आणि प्रेरणा म्हणते की हे बघ, तुझ्या आवडीचा फेवरेट राईस केलाय, वरून तडका पण दिलेला आहे. वल्लरी चिप्स घेते आणि तेजाला भरवत म्हणते की हे बघा, प्रेरणाताईंनी तुमच्यासाठी खास बाहेरून चिप्स मागवलंय, तुम्हाला आवडतं ना म्हणून. प्रेरणा म्हणते, हे बघ, आणि तुझ्या आवडीचा ज्यूस पण केलाय. असं म्हणत ती ज्यूस पण तिला देते. आता तेजा हे सगळं पाहून फार भावुक होते आणि म्हणते, सगळं हे मी मिस करणार आहे. हे जेवण, प्रेरणा, तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करणार आहे. पुढे तेजा म्हणते, हे सगळं वेफर ज्यूस बघितलं ना की मला आपल्या पार्ट्या आठवतात गं, किती धमाल करायचो आपण नाही का. आता हे असं म्हणून ह्या तिघीजणी या घरामध्ये त्यांनी एकत्र सोबत घालवलेले आठवणीचे क्षण आठवायला लागतात. मित्रांनो, आता ह्यांनी बराच वेळ ह्या आठवणी दाखवलेल्या आहेत, त्यामुळं तुम्हाला बोर होऊ नये म्हणून मी अगदी थोडक्या शब्दामध्ये ज्या मेन मेन आठवणी आहेत ते तुम्हाला सांगते.
पुढे तेजा म्हणते की अगं पार्टी एकदा ठरली ना की मिठू जाऊन पहिलं नवीन आउटफिट सिलेक्ट करायची आणि श्वेता तर प्लेलिस्ट काढायची. पार्टी संपेपर्यंत मिठूचा फक्त डान्स असायचा. तर पुढे आता तेजा बाल्कनीमध्ये जाते आणि म्हणते की हीच ती बाल्कनी, इथे आपण आपल्या श्वेताला किती समजावलं होतं गं, की किती त्याला सांगितलं होतं की स्वतःच्या रागावरती कंट्रोल ठेव, थोडं मेडिटेशन कर, मन शांत ठेव, पण तिने नाही ऐकलं आपलं. पुढे आता तेजा आतल्या खोलीमध्ये जाते आणि म्हणते की हे बघ इथं किती वाळवी लागली होती ना. प्रेरणा म्हणते हो ना बाई, किती प्रयत्न केले होते ती वाळवी जावी म्हणून. तेजा म्हणते ही वाळवी काढून टाकण्याचा जुगाड फक्त वल्लरीला जमला होता. ही वल्लरी आहे ना आपल्या सगळ्यांमधली ग्रेटेस्ट जुगाडू आहे. त्यानंतर आता पुढे बेड पाहते आणि बेड पाहिल्यावरती म्हणते की हीच ती जागा जिथे आपली मिठू रक्ताच्या थाळ्यात पडली होती. स्वतःचं प्रेम माझ्यासाठी सॅक्रिफाईस केलं तिने, असं म्हणत आता तेजा मिठूच्या आठवणीत खूप जास्त रडायला लागते. वल्लरी आणि प्रेरणा सुद्धा भावूक होऊन आता तेजाला समजावू लागतात. वल्लरी म्हणते तेजताई अहो सांभाळा स्वतःला. हे बघा तेजताई, आता तुम्ही तुमच्या आयुष्याची एक वेगळी सुरुवात करताय ना, मग आता हसऱ्या चेहऱ्याने जा बघू आणि मिठूताईंची अजिबात तुम्ही काळजी करू नका. आम्ही आहोत ना इथे. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि चला आता तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ तुमची वाट बघतायत. डोळे पुसा आणि चला जेवायला. असं म्हणत आता ह्या तिघीजणी बाहेर येतात. तर बाहेर आता हे असं काहीतरी बघतात की ह्या तिघीजणी पण शॉक होतात. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. आता पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.